कोण आहेस कोण तू आणि माझ्या घरात काय करतेस? असं कोणाच्या बी घरात घुसायचं असतंय काय? हा, निघ आधी बाहेर. काय ऐकू येत नाही का? निघ ना बाहेर. महादेव, महादेव? कोण महादेव? म्या महादू आहे, महादू. इथं आता राहायला आलोय. नाही, तुम्हीच महादेव आहात. रूप वेगळं आहे पण अस्तित्व तेच. हे बघ बाय, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. म्या महादेव बिदेव कोण नाही. माझा काहीही गैरसमज होत नाही. माझी खात्री पटली. तुम्ही स्वतःला कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तुमची ओळख माझ्यापासून लपवू शकत नाही. काय बोलतेस? साधा माणूस आहे. तुम्हाला आठवतंय, हे एकदा मी तुमच्या चरणांवर एक विशिष्ट अत्तर लावलं होतं. त्याच्याच आधारे मी तुम्हाला अज्ञातवासातही शोधू शकले. आजही त्याच सुगंधाने मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले. तुम्ही कोणतंही रूप धारण करा, माझी ही ओळख चुकणार नाही. तुला खरंच काहीतरी गैरसमज झाला बाई. हा, माझा जास्त वेळ घालवू नकोस. निघ तू इथून. अहो, माझं ऐका तरी. एकदा सांगितलं कळत नाही का तुला? निघ ना. अहो पण मी निघ इथून. अहो निघ बाहेर. अहो निघ. अहो माझं जरा ऐका तरी एकदा. जा. अहो चल म्हटलं ना. अहो. जा, निघ. वंचिकाला आमची जाणीव झाली ही गोष्ट साधी नाही. तिचा संशय इथेच थांबवला पाहिजे, अन्यथा आमच्या या अज्ञातवासाचा हेतू अपूर्ण राहील. वंचिका आम्हाला शोधत पुन्हा इथपर्यंत आली आणि या रूपातही तिने आम्हाला ओळखलं. हे निश्चितच साधं नाही. ती आत्ताही बाहेरच थांबली असेल. एवढ्या लवकर तर जाणार नाही. आजचा दिवस जाईल, परंतु उद्या काही गोंधळ झाला तर आमच्या अज्ञातवासावर प्रश्न निर्माण होतील. नाही, आता त्वरित पाहायला हवं. इथं तर कोणीच दिसत नाहीये. बहुधा परत गेली असावी. असं असेल तर आम्हाला देखील निघायला हवा. तेवढंच देवींच्या तोंडून कथा ऐकण्याचं सुख प्राप्त. परंतु जी आम्हाला शोधत इथपर्यंत आली आहे तितक्या सहज तर परत जाणार नाही की यामागे आणखी एखादा डाव दडलाय. महालातही जायला हवं. आम्हाला विलंब होता कामा नये. हा एवढा उत्तमपणा करण्याचं धाडस केलंच कोणी? साक्षात आम्हाला संपत्तीचा प्रसाद अर्पण करण्याचा प्रयत्न. त्याला भक्तीचा अर्थ कळला नाही, त्याला संपत्तीच सर्वस्व वाटते. हे लक्षात ठेवा. चातुर्मासात 16 सोमवारचं व्रत केल्यावर आम्ही तुम्हाला सर्व काही देऊ शकतो, परंतु भक्तीचा अपमान झाला तर क्षणार्धात सर्व काही हिरावून देखील घेऊ शकतो. आता तुमच्या या अहंकाराचं फळ तुम्हाला भोगावंच लागेल. राणीवर हे संकट तिच्या एका चुकीमुळे ओढावलं होतं. 16 सोमवारच्या व्रताच्या उद्यापनात तिने विधिभंग केला. भक्तीच्या जागी अहंकाराला स्थान दिलं. हे लक्षात ठेवा. चातुर्मास आणि 16 सोमवारचं व्रत हे निस्सीम श्रद्धा, नम्रता आणि समर्पणाचं व्रत आहे. हे व्रत करत असताना मनात स्वार्थ, अहंकार किंवा दिखाव्याचा किंचितही अंश असता कामा नये. ही आमची प्रत्येक भक्ताला चेतावणी आहे. व्रतामागे भक्ती असेल तर आमची कृपा प्राप्त होईल, परंतु भक्तीच्या आड दुसराच हेतू दडला असेल
तर त्या भक्तीचं पावित्र्य नष्ट होतं. म्हणून व्रत शुद्ध अंतःकरणाने पूर्ण करा. गोसाव्याने राणीला योग्य विधीने पुन्हा 16 सोमवारचं व्रत आणि त्याचं उद्यापन करण्यास सांगितलं. राणीने संपूर्ण श्रद्धा आणि नम्रतेने व्रत पूर्ण केलं. त्या क्षणी तिचं दुर्दैव संपलं आणि तिच्यावरील सर्व दोष नाहीसे झाले. त्याच वेळी राजालाही आपल्या पत्नीची तीव्र आठवण झाली. तिचा शोध घेत तो गोसाव्याच्या आश्रमात पोहोचला. तिथे राजा राणीची पुनर्भेट झाली. गोसाव्याने दोघांना आशीर्वाद दिला. राजा राणीला सन्मानाने पुन्हा राज्यात घेऊन गेला. त्याने आनंद उत्सव साजरा केला, दानधर्म केलं आणि भगवान शंकराच्या कृपेने आयुष्यभर सुख, समृद्धी आणि धर्माने राज्य केलं. अशा प्रकारे चातुर्मासातील 16 सोमवारच्या दिव्य व्रताची कथा पूर्ण झाली. श्रद्धा, संयम आणि निस्सीम भक्तीने केलेलं प्रत्येक व्रत भक्ताला त्याच्या इच्छित फळापर्यंत नक्कीच पोहोचवतं. आई राजा, आई राजा. उदो उदो. काय भारी गोष्ट आहे. मनाला लय बळ मिळाला आज. आता मी बी 16 सोमवारचं व्रत करणार. भक्तीचं खरं मोल आज कळालं. पण आज एक गोष्ट नक्की कळाली, देवाला सोनं चांदी काय बी लागत नाही, फक्त खरं मन लागतं. होय रे, भक्ती खरी असेल तर देव भक्तांचा हात कधीच रिकामा सोडत नाही. देवी, या व्रताने आम्हाला खरंच श्रद्धेचं खरं महत्व सांगितलं. आणि 16 सोमवारचं व्रत म्हणजे केवळ श्रद्धेची नाही, तर संयम, सातत्य आणि शिस्तीची देखील परीक्षाच आहे. परंतु जो भक्त या मार्गावर अढळ राहिला त्याच्यावरती महादेवांची कृपा निश्चित आहे. आई राजा, उदो आई राजा, उदो उदो आई राजा. उदो उदो. ए बाबा, हे काय केलंस रे? काय? तू हात लावलास आणि झाडाला भराभर फुलं आली. गडबड झाली. देवींविषयी मनात उमलणाऱ्या भावना आता आजूबाजूच्या निसर्गातही प्रकट होऊ लागल्यात. आम्हाला आमच्या मनावर आवर घालायलाच हवा. म्या काय करणार? कसं नाही? मी माझ्या डोळ्यानं बघितलं. तू हात लावलास आणि त्याला फुलं आली. अरे ते माझ्यामुळे नाही काय ते, हे हा श्रावण मास आहे ना. श्रावण मास? होय होय. कोण श्रावण मास? इथं फक्त तू आणि मी आहे. श्रावण मास म्हणजे ज्या मासात धरती बी फुलती, झाडं बी फुलत्यात, हे फुलं बी फुलत्यात, त्याला म्हणतात श्रावण मास. अरे असं काय करतोयस? देवीने तिच्या कथेत नव्हतं का सांगितलं? अरे ते होय. होय होय होय, तेच. पण लगेच कसं काय उमल? म्हणजे श्रावणात तसं होतं कधी कधी. म्या काय म्हणतोय की तू एक काम का नाही करत, ती फुलं हारात गुम आणि देवीला अर्पण कर की. नाही म्हणजे तुझी भक्ती बी देवीपर्यंत पोहोचल की. अखेर सारा तिच्याच कृपेचा चमत्कार आहे ना. होय होय, आजच बनवतो आणि देवीला हार पाठवतो. हा, जा 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 जा. आजचा प्रसंग तर निभावला, पण देवींविषयी मनात दाटणारी ही प्रीती आता लपून राहत नाहीये. तिचा स्पर्श सुट्टीतही उमटू लागलाय. आम्हाला आमच्या भावनांवर संयम ठेवायलाच हवा, कारण आमच्या मनापेक्षा आदिशक्तीने सोपवलेलं कार्य अधिक मोठं आहे.